पालिकेच्या रुग्णालयात मृत्यू झालेला आहे, त्याचबरोबर तिच्या बाळाचा मृत्यू झाला आहे। एक भगिनी सिरियस आहे आणि ती फोर्टिस इस्पताळामध्ये ॲडमिट आहे। गेले 3 तास महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आम्ही वैद्यकीय अधिकारी आणि आयुक्तांची भेट घेण्यासाठी इथे जमलेलो आहोत। संबंधित अधिकाऱ्यांचं निलंबन आणि बडतर्फी आम्ही मागितलेली आहे, परंतु अधिकारी मीटिंगमध्ये व्यस्त आहेत, आम्हाला वेळ देत नाही आहेत। त्याचसोबत आत्ता मला कळतं आहे की अधिकारी जेवायला बसले, जेवण चालू आहे त्यांचं, आणि आमचे आज इथे शेकडो कार्यकर्ते खाली आणि इथे बसून आंदोलन करतात, त्यांना आम्हाला वेळ नाही आहे द्यायला। दुसरी महत्त्वाची गोष्ट, संबंधित अधिकाऱ्यावर FIR दाखल होणार आहे, संबंधित अधिकाऱ्याचं निलंबन झालं पाहिजे, बडतर्फी झाली पाहिजे, अन्यथा या महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या सर्व काचा आजच तोडण्यात येतील। आमची जी ताई आहे, जी भगिनी आहे, 8 महिन्यांची प्रेग्नंट होती आणि तिच्या पोटात एक बाळ होतं। ते अगदी एका महिन्यात ते बाहेर जगात येणार होतं, तर त्या बाळाचा आणि त्या आईचा मृत्यू झाला आहे। तिच्या कुटुंबावर केवढं संकट आलेलं आहे आणि हे सगळं असताना त्यासाठी आम्ही जनता किंवा आमचा राष्ट्रवादी पक्ष आम्ही उतरलेलो असताना आम्ही इथं 1 तास झाला आलेलो आहे, कोणीही आमची दखल घेतली जात नाही आहे आणि ह्याच 3 तास झालेले आहेत, इथं कुठलीही दखल घेतली जात नाही आणि जोपर्यंत याला कोणताही न्याय मिळत नाही आम्ही आयुक्तांच्या दालनातून बाहेर पडणार नाही। आमच्या अध्यक्षांनी सांगितले तोडफोड होईल, तोडफोड करावी लागत असेल तर त्याला पर्याय नाही, कारण तुम्ही लेट करतायत। त्याचा आम्ही अगदी समंजसपणे इथं प्रश्न मांडण्यासाठी आलो होतो, आमच्या ताईला अधिकार देण्यासाठी। तुम्ही प्रॅक्टिकली हे बघा की ज्या वेळेला एखादा जिल्हा असतो किंवा एखादा शहर असतो, त्याचा पालकत्व कोण घेतो? त्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी घेतो किंवा त्या शहराचा आयुक्त घेतो। आज या नवी मुंबई शहरामध्ये ही घटना काल घडलेली आहे। घटनेचं एवढं सेन्सिटिव्ह घटना आहे, एवढं संवेदनशीलता आहे, तर आयुक्ताला याचं गांभीर्य नाही। आम्ही त्यांच्याकडे नोटीस दिली होती, आम्ही त्यांना कळवलं होतं की आम्ही तुम्हाला भेटायला येणार, आमच्या काही मागण्या त्या मागायला येणार करून। आम्ही वैद्यकीय अधिकारी रमाकांत म्हात्रे साहेब त्यांच्याकडे म्हटलं होतं की तुम्हाला भेटायला येणार करून, पण या अधिकाऱ्यांना आमच्याकडे लोकांकडे भेटून त्यांच्या मागण्या काय हे समजून घेण्यापेक्षा तर त्यांचं लंच टाईम हा महत्त्वाचा वाटतो। 2 तास झाले त्यांच्या केबिनमध्ये बसलो होतो, पण ते अधिकारी म्हात्रे साहेब एकदाही बाहेर आम्हाला भेटायला आले नाही, ते त्यांच्या लंच टाईममध्ये मशगूल आहेत। म्हणजे विचार करा, एक सोनम डोंगरे नावाची मृत व्यक्ती जिने आपलं 8 महिन्याचं बाळ गमावलेलं आहे, स्वतःला गमावलेलं आहे, दुसरी व्यक्ती रिचा मिश्रा ती आज हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या जीवाची संघर्ष करते आहे, परंतु अधिकाऱ्यांना आमच्याशी भेटायला, त्यांच्या कुटुंबाच्या मागण्या ऐकायला वेळ नाही आहे। आमचं स्पष्ट मत आहे की जोपर्यंत आयुक्त इथे येत नाही तोपर्यंत मंगेशजी आम्ही हे दालन सोडणार नाही। नाही, तुमच्या माध्यमातून आज नवी मुंबईचे नागरिक या सर्व प्रकार बघत आहेत। ही लाज वाटायची गोष्ट ही आयुक्तांना आणि इथल्या महापौरांना आहे। जर या ठिकाणी आता स्थायी समिती होती, सर्व नगरसेवक, सर्व कमिटी या ठिकाणी होती, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी असतील किंवा त्यांचा विभाग पूर्ण असेल, परंतु या संबंधित विषयात त्यांना लक्ष घेण्यासाठी वेळ नाहीये। म्हणजे याचा अर्थ हे पावसाळा, कंत्राट, कॉन्ट्रॅक्ट, टेंडर आणि टक्केवारी ह्याच्या पुढे आयुक्तांनी डोळे बंद केलेले आहेत, हे आमचं स्पष्ट मत आहे। 100% तोडफोड होणार। जर या ठिकाणी न्याय या महिलेला नाही मिळाला तर या ठिकाणी आक्रमक भूमिका आमच्याकडून घेतली जाणार।